यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मता मता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव। सांगा अर्थ काय होतं? काय केलंय मग? वही पेन आणली नाही काय? सांगा अर्थ काय होतं? देऊ काय आणून? विक्रांत माझ्या दुकानात आहे आमच्या वही पेन. आपल्या लक्षात हात नसतं म्हणून चांगलं काय वाटतं ते लिहून घ्यायचं, इतरांना सांगायला येतं, राहतं लक्षात. मग देऊ का? वही पेन माझ्याकडे आहे. सांगा काय होतं? ऋषिकज म्हणजे ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ज म्हणजे त्यापासून उत्पन्न झालेलं. जसं उदाहरण दिलं होतं मी, गर्भज म्हणजे अंडज, पोतज म्हणजे त्यापासून उत्पन्न झालेला. मग तसं ऋषिकज म्हणजे जे इंद्रियापासून उत्पन्न झालेलं असतं ते, त्याला म्हणायचं इंद्रिय सुख. जे देवलोकातल्या जीवांना इंद्रिय सुख असतं त्याच्याबद्दल सांगितलं. दुसरं हां, पहिलं ते देवांचं सुख कसं असतं तर इंद्रिय जास्त. दुसरं बाधेने रहित असतं. अनातंक शब्द ते पण माहिती राहू दे. अनातंक म्हणजे बाधेने रहित असतं. तिसरं म्हणजे दीर्घ काळापर्यंत ते उपभोगू शकतात. कारण देवांचं आयुष्य जास्त आहे ना. किती आहे? उत्कृष्ट 33 सागर आणि कमीत कमी 10,000 वर्ष. मग तेवढ्या काळपर्यंत म्हणजे उत्कृष्ट काळपर्यंत ते भोगू शकतात. म्हणून दीर्घ काळापर्यंत ते प्राप्त होतं. आणि चौथं स्वर्गातील सुख स्वर्गातील देवांसारखंच असतं. 4 विशेषणं दिली. हो ना, सांगा बघू मग. स्वर्गातील देवांचं सुख स्वर्गातील देवांसारखंच असतं असे 4 विशेषणं दिलं. म्हणजे तुम्हाला तसं सुख कितीही प्रयत्न केला तरी मिळणार नाही. म्हणजे हे सगळं इंद्रिय सुखाची चर्चा झाली. अतिंद्रिय सुख तर हां बरोबर. तर अतिंद्रिय सुख आहे ते सेम क्वालिटीचं असते. इंद्रिय सुखामध्ये हे डिफरन्स असेल. कुठल्याही गतीमध्ये असेल तर अतिंद्रिय सुखाची क्वालिटी समान असते. म्हणजे काय? जे काय आपण आत्म्याचा आनंद भोगतो का? कारण आत्मा सगळ्यांचं सेम आहे. हो, काय आत्म्यामध्ये डिफरन्स नाही आहे. तुम्ही असं बघाल की हे वेगळे ते वेगळे ते वेगळे, तर शरीरामध्ये पर्यायामध्ये डिफरन्स आहे. पण द्रव्य जे आहे ते सगळंच स्वभावाने समान आहे. पैसा असतो ना, तो पैसा तुमच्याकडचा वेगळा ह्यांच्याकडचा वेगळा. किती वेगळा हो? त्याचं चलन रूपाने कार्य तर सगळ्याचं समान आहे. कमी असेल जास्त असेल क्वालिटी तर समान आहे. तसं सांगितलं इथं पण अतिंद्रिय सुख आहे ते सगळ्यांचं किती का असे ना ती वेगळं, पण ते आहे समान. म्हणजे जसं साखर आहे ती थोडी खावा नाही तर जास्त खावा, गोडच आहे. म्हणजे त्याचा स्वभाव आहे तो समान आहे. किंवा एक साखर घेतली, दुसरी साखरेचा क्यूब घेतला, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे असं नाही आहे.
त्यामुळं द्रव्यापेक्षेने जीव असू दे किंवा अन्य द्रव्य असू दे सगळे समान आहेत. चारही गतीमध्ये अतिंद्रिय सुख समान आहे, पण इंद्रिय सुखामध्ये डिफरन्स दिसून येईल. मग नारकी का असे ना, त्याला सुद्धा सांगितलं अतिंद्रिय सुख समान क्वालिटीचं असतं. तुम्ही जसं आत्ता अनुभव केल्यावर तुम्हाला आनंद मिळणार आहे, तशाच टाईपचा आनंद मनुष्य असू देत किंवा देव असू देत, नारकी असू देत, तिर्यंच असू देत, सर्वांना समान आनंद मिळणार. फक्त कोणाचं दृढतानुसार त्यांची पुढं स्टेप जाईल. जसं की मुनिराजांना अधिक आहे, आता अरिहंतांना त्याच्यापेक्षा अधिक, सिद्धांना अजून, म्हणजे क्वांटिटीच्या अपेक्षेने डिफरन्स होईल पण क्वालिटी समान असते. तर काल काय बघत होतो आपण, जे तिर्यंच आहेत, काय आलं होतं तिर्यंचांचं, काय आलं होतं काल, काय चाललं होतं प्रकरण? हां, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे जीवापैकी कोण कोण असतं स्वर्गामध्ये, किती इंद्रियवाले जीव असतात? दीपाली भाभी, स्वर्गामध्ये किती इंद्रियवाले जीव असतात? हे किड्या मुंग्या असतात का तुमच्या स्वर्गात? चावतील की ते देवांना? काय म्हणतात, योग्यता असेल देवांना चावतील की ते मग? चावत नसत, असं नरकात असतं. कोण कोण असतं देवात? दास असतात का देवगतीमध्ये? स्वर्गामध्ये दास असतात का हो? तुमचे पाली झुरळ काय काय असतं आम्हा? ते धान्यातले किडे असतात का तुमच्या? काय म्हणायचं, आळ्या, सोनकिडे का पण असतात का हो? धान्य नाही, किडे नाही, विकलत्रय जीव नाहीत. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत फक्त एकेंद्रिय आणि पंचेंद्रियच असतात, विकलत्रय जीव नसतात. कोण विकलत्रय? द्विंद्रिय, त्रिंद्रिय आणि चतुरिंद्रिय, ह्यांना म्हणायचं विकलत्रय. हे जीव तिथं नाही आहेत देवगतीमध्ये, नरगतीमध्ये पण नाही आहेत. आता ह्याच्या पुढे जाऊ. मग नरकामध्ये विंचू सगळं दुःख होते म्हणून सांगता की तुम्ही, विंचू किती इंद्रिय जीव? तशी भूमीच आहे होती, भूमीच तशी आहे की एका स्पर्शामध्ये सहस्र विंचू चावल्यावर जसं तुम्हाला दुःख होईल तशा प्रकारचं दुःख असतं. म्हणजे ते विंचू असतात असं नाही आहे, तिथं कुठलेच किडे नसतात, पण तरी सुद्धा तुम्ही काय सांगता हो, काय त्या वैतरणी नदीमध्ये कृमिकिलकलित देहदाहिनी, म्हणजे कृमी असतात, त्यांनी जे चावतात, किंवा अनेक अशा प्रकारचे जीव असतात असं तुम्ही सांगता, पण ते विकलत्रय जीव नसतात. कुठं देवगतीत पण नसतात आणि नरगतीत पण नसतात. पंचेंद्रिय सगळे नारकी नपुंसक असतात आणि देवांमध्ये नपुंसक नसतातच. त्यामुळे तिथं फक्त स्त्री आणि पुरुष वेद असतो. आणि विकलत्रय कुठले वेदवाले असतात? विकलत्रयांमध्ये स्त्री पुरुष नपुंसक कुठले कुठले वेद असतात? वैशालीताई, विकलत्रय म्हणजे हे किडामुंगीमध्ये हो, कुठले कुठले असतात त्यांच्यामध्ये वेद? फक्त नपुंसक असतात. जे कोणी समूर्छन आहेत ना, हे सगळे समूर्छन, सगळे जीव नपुंसक असतात. एकेंद्रिय समूर्छन आहे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रियामध्ये सुद्धा समूर्छन भेद असतात. मग जे जे समूर्छनाने उत्पन्न झाले ते हे वातावरणातल्या बदलामुळे उत्पन्न झालेत. त्यांना कुठं आई बाप आहेत? कोण? समूर्छन म्हणजे वातावरणात बदल झाला, काय एकदम थंडी पडली, गरमी पडली, त्याचं मिक्सचर असणार, असं विषम हवा आली ना तर जीवांची उत्पत्ती अशी लगेच दिसून येते. जसं कुठून आले? अचानक येतात ना पावसाचे किडे, ते लाईटचे किडे म्हणता तुम्ही, अचानक येतात, अचानक जातात. म्हणजे म्हणायचे ते वातावरणातल्या बदलांनी तसं मीडिया मिळतं त्यांना आणि त्याच्यामध्ये येऊन जीव उत्पन्न होतो. मग त्याला म्हणतात समूर्छन. जसं मध्ये घेतलं होतं प्रकरण आपण, पिठात आळ्या होतात, तुमच्या पाण्यात आळ्या होतात, किडे उत्पन्न होतात. सगळे हो, डोक्यातले उवा असू देत, मुंग्या असू देत, सगळे जीव काय आहेत? हे समूर्छन आहेत. आळ्या असल्या तरी समूर्छन आहेत, मुंग्या, परत ढेकूण, डास, झुरळ, अंडी म्हणजे सुद्धा मेडिया आहे एक ते.
असं नाही आहे की ती अंडी म्हणजे स्त्री पुरुषाच्या संयोगाने उत्पन्न झाली, अशी अंडी नाही आहे ती. फक्त अंडी म्हणजे त्या टाईपचं मीडिया मिळालं त्यांना आणि त्यामध्ये येऊन जीव उत्पन्न होतो, पण ते त्यांच्या संयोगाने झालं असं नाही आहे. हां, तसं ते तुमच्या झाडामध्ये पण म्हणतात, सायकसमध्ये फिमेल ट्री नाही तर फिमेल पोलन आणि ते मेल पोलन असलं काय ते, म्हणून सायन्स शिकायचं नाही. आणि सायन्स शिकल्यावर मग जैन तत्व शिकताना अवघड जातं तुम्हाला. म्हणजे शेवटी सायन्स शिकवणारे इंद्रिय ज्ञानी आहेत. सायन्स ज्याला समजलं ते सगळे इंद्रिय ज्ञानाने समजलेलं आहे. अतिंद्रिय ज्ञानींनी हे सांगितले तर असंच आहे. आजपर्यंत सांगत होते, सांगा मुंगीला दिसतं का नाही? कशी जाती ती बरं तुमच्या साखरेच्या डब्यापर्यंत? तर मुंगी आंधळी असते, मुंगीला डोळे नसतात. मग तिला कुठंही असू दे, तुमच्या घराच्या बाहेर असेल ना तरी कुठल्या कप्प्यातल्या कुठल्या डब्यात कुठली साखर आहे, लाडू आहे, सगळं समजतं आणि बरोबर तिथंपर्यंत पोहोचतेच. मग कसं कळालं डोळे नसताना पण? म्हणजे घ्राणेंद्रियाने जे एखादं इंद्रिय असतं त्यांना, हां तीक्ष्ण असतं एक इंद्रिय, पण डोळे नसतात हे मान्य नाही आहे. सायन्सवाल्यांनी सिद्ध करून दाखवले, डोळ्याची रचना दाखवतात, डोळे आहे दाखवतात, सगळ्या जीवांना दाखवतात. तुमच्या आळीला दाखवतात, आळीला डोळे असतात का? हां, आळीला पण दाखवता की तुम्ही डोळे दाखवतात, ते तसे 2 मिशा दाखवतात, असे सगळं आहे. मला पण माहिती आहे. ते स्नेल असते ना, स्नेल पण 2 इंद्रिय जीव आहे, पण त्यांना पण डोळे नाही आहेत. हां, मग त्रिइंद्रिय चतुरिंद्रियाला डोळे सुरू झाले, जसं डास वगैरे. पण त्याच्या आधी कोणालाही डोळे, आता तुमच्या उसाला डोळे असतात का नाही? उसाला डोळे असतात का हो? मग एकेंद्रियाला डोळे असतात आणि मग द्विइंद्रियाला कसं नसतात बरं? तुम्ही त्याला म्हणता डोळा, ते काय डोळा म्हणजे चक्षु इंद्रिय नाही आहे. मग असंच सांगितलं, चतुरिंद्रियापर्यंतच्या कुठल्याही जीवांना डोळे नसतात. एकेंद्रिय, द्विइंद्रिय, त्रिइंद्रियांना 3 इंद्रिय आहेत, पण चौथं डोळा हे इंद्रिय नसतं. का सांगितले मी हे? का सांगत होते? हां, नपुंसक असतात हे सांगत होते ना. सगळे नारकी नपुंसक असतात, तसं पंचेंद्रियापर्यंतचे तिर्यंचे सगळे नपुंसक असतात. पंचेंद्रियांमध्ये भेद येतो, काय स्त्री पुरुष वगैरे, पण बाकीचे सगळे जीव कसे आहे तो नपुंसकच असतात. म्हणून ते नपुंसक जीव देवगतीमध्ये नसतात, हे सांगायचं होतं. काय म्हणते? देवगतीमध्ये फक्त स्त्री आणि पुरुष हे 2च वेद असतात, नपुंसक वेद नसतो. त्यातून काय सांगायचं होतं मला? म्हणजे देवगतीतल्या जीवांना सुख असतं ना, तर असल्या टाईपची सुद्धा दुःख नसतं. जसं तुम्हाला झोपला तर समाधानाने झोपू शकत नाही का हो? आज डास जास्त झाले, आज गरमी जास्त झाली, आज काय आवाज खूप आहे बाहेर, काय दुःख असतं हो त्यांना? आणि देव झोपतात का पहिला मला हे सांगा? 24 तास काय करतात? झोपत नाही देव. होय का? कशावर न जाऊन बघून आला का काय? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात आमच्याकडे, आणि तुम्ही कसं बघून आलाय? स्वर्गात देव झोपतात का? नरकात नारकी झोपतात का? ठीक आहे, नारकींना झोपू देत नसणार बाकीचे, पण स्वर्गामध्ये सुख आहे म्हणते, तर सुखाला तुम्हाला झोपायला किती सुख आहे हो? कसलं सुख आहे, काय सांगायचं त्याच्यामध्ये? अतिंद्रिय सुख. दुपारी झोपायला किती सुख असतं. आमच्या दिदीला तर झोपायला जर टोकलं ना, ती फोन बंद करून टाकेल, पण मला झोपायची वेळ झाली म्हणणार. तिला फोन आहे प्रवचन ऐकून म्हणून सांगायचं. म्हणजे एखाद्याला झोप किती प्रिय असती की त्यातच सगळं सुख वाटतं. मग सुख आहे तर देवगतीतल्या जीवांना सगळ्या प्रकारचं सुख असतं. मग हे सुख असतं का नाही हो? त्यांनी मागून घेतलं तर असं, म्हणजे त्यांना असं काही नाही. असं कुठलं मागता? स्वर्गात म्हणजे कसं झोप म्हणतं की झोपायचं, उठ म्हणजे होय, उठायचं असं. माहित नाही म्हणा की सरळ सरळ उगाच काय तर सांगताय. ते कसं आपण त्यांना भूक लागत नाही, पण त्यांना तिथं दिवस रात्र हा भेद नाही, त्यामुळं अखंड भोग भोगतात ते. जसं भोगभूमीमध्ये पण कल्पवृक्ष आहेत, तर तिथं पण दिवस रात्र हा भेद नाही आहे. त्यामुळं काय म्हणायचं, त्यांच्या भोगामध्ये कुठूनही खंड पडत नाही.
असं अखंड ते भोगत राहतील असं त्यांना सुख असतं तिथं. आणि 6 महिने राहिल्यानंतर संपवेश परिणाम का होतो त्याला? भोगाची आसक्ती आहे ना इतकी, मग हे सगळे भोग सुटणार. शेवटचे 6 महिने राहिल्यावर देवांना आकुलता का होते? मरणार आहेत कळलं तर. सुटायला लागल्यावर तुम्हाला इथं आकुलता होती काय नसताना, तर त्यांना इतकं असताना कसं होणार नाही? किती आकुलता आहे हो. सगळं इथलं काय म्हणलं होतं आपण भजन म्हणा, क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया, म्हणे गुरुवन सद्गुरुवर समझाया पर समझ न पाया. असं काहीतरी भजन आहे ते. म्हणजे क्षणभंगूर आहे, आत्ता संपणार म्हणलं तर सगळं इथं सोडून जावं लागतं. म्हणून एक जण आहेत परगावात, तर त्यांच्या घरात पहिल्यांदा मुलगा मेला. म्हणजे करता धरता मुलगा वयात आल्यावर तो मेला. आणि मग घरात होती आई, म्हणजे आई आणि वडील त्याचे दोघं जण. दुसरा मुलगा होता तो पण मेला. आणि त्याच्यानंतर पती मेले. आता बायकोनी काय करायचं? किती दुःख आपल्याला तिच्याबद्दल. म्हणजे असं कसं क्षणिक जीवन नष्ट होऊन जातं. आणि मग काय काय विचार करून ठेवलेले असतात भविष्यामध्ये, ते सगळे विचार बदलले. ते गाव सोडलं, घर सोडलं आणि दुसऱ्या गावात जाऊन राहायला लागले. एकटी कुठं राहणार म्हणून. म्हणजे असं लाईफ चेंज होतं. आपल्याला पण आपलं आयुष्य किती राहिलं माहीत नसतं. मग असं क्षणिक सुख आहे, तर अशा क्षणिक सुखाच्या मागं तुम्ही धावू नका हे सांगतायत. नसतात. स्त्री आणि पुरुष दोनच वेद असतात. त्याच्या उलट नारकीन जीवांना, म्हणजे देवगतीतल्या जीवांमध्ये फक्त स्त्री पुरुष वेद, नरकगतीतल्या जीवांमध्ये फक्त नपुंसक वेद, मनुष्यांमध्ये 3ही वेद, तिर्यंशांमध्ये, पंचेंद्रियांमध्ये 3ही वेद, पंचेंद्रियांच्या खाली फक्त नपुंसक वेद. सगळ्या ऐकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या सगळ्या जीवांमध्ये जे समूर्छन आहे त्यांच्यामध्ये फक्त नपुंसक वेद असतो. तर देवांमध्ये हे सगळे तिर्यंशन असतात हे मला सांगायचं होतं. स्वर्गामध्ये फक्त पंचेंद्रिय असणार किंवा एकेंद्रिय असणार, बाकी द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय नसतात. मग त्यामुळं त्यांना त्यांच्या कृत दुःख नसतं. इथं तुम्हाला त्यांच्या निमित्त दुःख आहे. धान्य निवडत बसावं लागतंय, सगळं घरातला कचरा काढावा लागतो, ते जाळ्या काढावे लागतात. म्हणजे काय हो, ते पण त्या जीवांची उत्पत्ती आहे म्हणून आहे ना सगळं. तिथं तसलं जाळ्या बिळ्या काढत असणार का? देवातले देव, देवगतीतले जीव, देवी देव वगैरे काय करत असणार हो? झाडू घेऊन झाडू मारत असणार. धूळ झाली म्हणून स्वच्छता करायचं, झटकायचं, पिटकायचं. नोकराणी असतील की घरात त्यांच्या? असलं काय प्रकार तिथं नाही. तिथं सॉफिस्टिकेटेड मशीन असते सगळे. ज्याच्या निमित्तात तुमचे कपडे बिपडे कोण धुणार हो त्यांचे? रोज एक ड्रेस असतो का? कोणाला माहिती, जाऊन बघून यावं लागेल सगळं. त्यांचे फक्त एवढं सांगितलं, त्यांचे सगळे कपडे पण त्यांना नियोजित असतात. जेव्हा जन्मले ना तर त्यांचे पेटाऱ्यांमध्ये ते सगळे कपडे नियोजित असतात. हे तुमचे असं तीर्थंकरांचं तर असं. मग तसंच हे जे कोणी देवदेवी जन्मले ना, जन्मतः त्यांना सगळं आभूषण वगैरे सगळं फिक्स्ड असतं, ते घेऊन जातात. ते आता माहित नाही 33 सागरपर्यंत एकच ड्रेस असतो का, अजून नवीन असतात ते. बघावं लागेल जाऊन सगळं. बरं चला. तर असं सगळ्या प्रकारचं सांसारिक सुख त्यांना, इंद्रिय सुख देवांना आहे. तिथं कसल्याही प्रकारचं दुःख नसतं, काम नाही आहे. काय म्हणायचं मग, वजन वाढत असेल का नाही? म्हणजे मला परवा एकाने म्हटलं की, म्हणले पायाला काहीतरी झालं होतं त्रास, म्हणून एके ठिकाणी बसून होतो 3 महिने, हलायचं नाही, पाय चालायचं नाही म्हणल्यावर, आणि घरातलं सगळं काय काम करायचं नाही म्हणल्यावर, म्हणले वजन लय वाढलं. आता उभं राहिलं ते पायाला परत त्रास. म्हणजे काय झालं, एका दुःखातनं बाहेर पडायचं तर दुसरं दुःख. मग त्यांना तर ते सर्वात सिद्धीतले देव तर 7 पावलं सुद्धा जात नाहीत,
एका ठिकाणी बसून असते, कसलं वजन वाढत असणार सांगा बघू. ते खात पीत नाही म्हणूनच माहितीये का डायटिंग करत असते. म्हणजे त्यांचा आहार किती आहे, म्हणलं ना आवळा एवढा, बोरा एवढा. नाही ते भूमीतल्या जीवांचं सांगितलं. त्यांचा तर आहार वर्षानंतर, 1000 वर्षांनंतर एकदा, 33,000 वर्षानंतर एकदा जेवणार. 33 सागर ज्यांचं आयुष्य ना, त्यांना 33,000 वर्षानंतर एकदा भूक लागते. फक्त अमृत झरतं, त्याच्याने वजन वाढत नाही. असं सांगायचं. हा, असंयमीच असतात तरी पण. बरं, काय प्रश्न ऐकला का? 33,000 वर्षापर्यंत ते देव जेवत खात नाहीत, तर त्यांना संयमी म्हणायचं का असंयमी म्हणायचं? असं घ्या की, काय झालं यार? हां बोला. संयमी. कोण संयमी? बेंगलोरमध्ये. हां संयम करू शकत नाहीत ते, म्हणजे तशी त्यांची योग्यताच नाही, पात्रता नाही. मग त्यांना तेच म्हणायचं, 33,000 वर्षापर्यंत काय खात पित नाहीत. तुम्ही एक दिवस नाही खाल्ला पिला तर तुम्ही म्हणता आज उपास आहे माझं. मग त्यांना इतके दिवस उपास असतो, पण संकल्प करू शकत नाहीत तसा ते. कारण आत्ता भावना झाली की झरून जाईल, त्याला त्यांचा कंट्रोल नसतो. म्हणून सांगितलं, जरी त्यांना अवधी ज्ञानाने कळत असणार आहे की आपला आहार कधी होणार वगैरे. म्हणजे एवढ्या वर्षापर्यंत आपण निराहार राहतोय किंवा नाही खाणार हे पण त्यांना कळत असेल कदाचित, पण तरी सुद्धा संयम करू शकत नाहीत. म्हणून सांगितलं, त्या देवांना, स्वर्गातल्या देवांना सगळं इंद्रिय भोगांमध्ये अखंड आयुष्य त्यांचं निरंतर वाहत असतं. भाभीजी. आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अशी इंद्रियजनित बाधा नसते, म्हणजे ते दुःख भोगत नाहीत. कसलंही इंद्रियजनित जे दुःख असतं ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला काय दुःख असतं? लिस्ट काढायचं का? आवरायचं दुःख सगळ्यात मोठं. काय दुःख असतं? प्रत्येक समयात दुःख आहे. सगळ्याच दुःख ऐकायला पाहिजे. मोलकरीण नाही आले तर दुःख पण आहे. एखाद्याला आली तरी दुःख असते, माहितीये का तुम्हाला? त्याच्या मागं लागत बसावं लागतंय, सगळं बघत बसायला लागतंय. म्हणजे दिवसभरात आपण जे काही रुटीनमध्ये काम करतोय ना, त्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला सगळीकडे दुःखाचा अनुभव आहे. भलेही तुम्ही एक ठिकाणी बसून असाल बरं का, पण आणि तुमच्या समोर सगळं करते ती बाई, तरी सुद्धा तुम्ही दुःखी असता का? सॅटिस्फॅक्शन नसते त्याचं. हो, म्हणून दुःख असते. ते सगळ्यात मोठं. समाधानी असेल ना जीव, कुठेही असला कसंही असलं तरी सुखी राहतो. मग आता एक पेशंट आहेत असे की ज्यांना एका ठिकाणी सगळं त्यांचं एका ठिकाणी आहे, स्वतःच्या क्रिया सुद्धा त्या पराधीनतेने करावं लागतात, पण सुखी आहेत का दुःखी आहेत विचारा? तत्वज्ञानाची जोड ज्याला मिळाली ना, सगळं पराधीन असलं तरी सुद्धा सुख आहे त्यांना. म्हणजे आकुलता नाही करणं हे माझ्यावर आहे. मला जर आता शरीरात बाधा आहे ना, मी सगळं पराधीन करतोय. काल बघून आला असाल काय दादांना, मग त्यांना म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे, अजून ऑपरेशन झालं नाही, वय वर्षे 85 आहे जवळपास. मग अशा कंडिशनमध्ये जीव दुःखी का सुखी हो? सगळं पराधीन आहे. आता एका ठिकाणी झोपून आहे सगळं. आपण म्हणतोय की किती दुःख त्यांना, पण ते लई सुखी आहेत. म्हणजे ज्याची ज्ञानाची धारा असती ना, म्हणजे आकुलता नाही शरीराबद्दल, आहे स्वीकार, किती सहजतेने स्वीकार केलं तर सुटू शकते. त्यांना जरा सुद्धा इवळत नव्हते किंवा असं दीनता नव्हती परिणामात. माहिती का, आम्ही जेव्हा भेटलो बोललो ना त्यांना, मी सांगायला ते मला रिपीट सांगत होते ते सगळं मी जे सांगत होते ते. मी म्हणले ध्यान करा, ते म्हणले मी जीव आहे. म्हणजे असं तुम्ही सांगणार का हो? मग ह्याला म्हणायचं सुख. म्हणून कुठल्या कंडिशनमध्ये सुख भोगायचं आणि कुठं नाही हे तुम्ही ठरवणार आहेत किंवा तुमच्यावर अवलंबून आहे. मग देवगतीतले जीव तुम्हाला दिसतात सगळ्या सुखात आहेत, पण ते भयंकर दुःखी आहेत. तुमच्याकडं तुम्ही सगळं दुःख आहे बाहेर, पण तरी सुद्धा तुम्ही सुखी राहू शकताय. पण त्या जीवांना, त्या देवांना सगळं सुख सामग्री बाहेर आहे तरी ते दुःखी असतात. मग किती प्रकारचं दुःख असतं काल बघितलं आपण.
नारकींचं दुःख 5 प्रकारचं असतं. पप्पा कुठल्या कुठल्या 5 कुठले दुःख? मानसिक दुःख मामा सांगा. मी नरकात गेलो नाही म्हणा. नारकीला कुठलं कुठलं दुःख असतं? वेदना. वेदना म्हणजेच दुःख की आता विचारायला ते कसल्या टाईपचं असतं म्हणून आमची आई भडकत होती. काय हेच म्हणजे काय? जेवण मिळत नाही. हं? जेवण मिळत नाही. हा असुर कुमार कृत. बरोबर. क्षेत्र मानसिक शारीरिक मानसिक काल सांगितलं होतं मी. शरीरकृत काय अन्य नारकीकृत मामा कुठले कुठले सांगितले? नारकीला दुःख, मानसिक दुःख, शारीरिक दुःख, अन्य नारकीकृत दुःख, असुर कुमार जनित दुःख. असुर कुमार देव येऊन ते दुःखी करतात. आणि 5वं सांगितलं क्षेत्रजनित. मग ते क्षेत्रच त्यांच्या दुःखाचं कारण असतं. मग तसं देवातल्या जीवांना कुठल्या कुठल्या प्रकारचं दुःख आहे हो? मानसिक दुःख आहे मुख्यतः. आणि गौणता क्षेत्र सुखाचं क्षेत्र आहे स्वर्ग हे. नरकात जसं गेलेला जीव तिथे जन्मला तरी दुःख आहे त्याला, तसं दुःख नाही आहे देवगतीमध्ये. मग कसलं दुःख आहे? ईर्ष्या असते ना त्यांच्यापेक्षा आपण श्रीमंत. मग ईर्ष्या कुठल्या इंद्रियाचं विषय? तीन देव म्हणजे त्यांना काय म्हणतात काय हत्ती किलविषक देवांना नाचायला लावतात. हां मग त्यांना सगळं मानसिक दुःख आहे हो. तुम्ही जे पण म्हणाल ना ते सगळं मानसिक दुःख आहे. जसं मला त्यांचं वाहन बनावं लागतं, मला त्यांची आज्ञा पाळावी लागते, ते माझ्यापेक्षा वर चढ आहेत, त्यांचं मला डॉमिनन्स सहन करावा लागतो, त्यांचं आज्ञात राहावं लागतं. किंवा त्यांनी नाच म्हणले की नाचायचं, थांब म्हणले की थांबायचं, इतकं ते काटेकोर लागतं त्यांना. म्हणजे असं सगळं हे सगळे प्रकार मानसिक दुःखामध्ये येतात. तर त्यांनी सांगितलं एके ठिकाणी वर्णिजींनी प्रवचनमध्ये की वाद्य वाजवत असतो तो देव आणि त्या इंद्रदेवानी आज्ञा दिली होती त्याला ते वाद्य वाजव म्हणून. आणि त्याला इच्छा नव्हती वाजवायची पण आज्ञा पाळायची म्हणल्यावर त्याला वाजवावं लागलं. आणि त्या देवांनी सांगितलं तेव्हा बंद करायचं आणि तेव्हा बंद करायचंच हे सुद्धा. म्हणजे ह्या सगळ्याचा त्यांना खूप त्रास असतो मानसिक. म्हणून सांगितलं की अशा सगळ्या प्रकारचे जे काय असेल ना ते मानसिक दुःख सहन करावं लागतं. बाकी शारीरिक दुःख तिथं नाही आहे. म्हणजे मला ज्ञानी असेल तो पण ॲक्च्युली असाच विचार की मला संयम नाही घेता येत किंवा आत्ता मला मोक्षाला जाता येत नाही, हे त्याला ज्ञान आहे म्हणून खंत आहे एक फक्त अंतरंगामध्ये. पण तो भावना हीच करतो की पुढच्या भवामध्ये मी मुनिदीक्षा घेणार आणि मोक्षाला जाणार, असे त्याचे मानसिक एकच दुःख असतं. म्हणजे सगळे दुःख जे काय त्यांचे आहेत ते सगळे या मानसिक कॅटेगरीतच घालायचं. कारण अन्य देव त्यांना त्रास देतात असं म्हटलं तर मी त्रास करून घेतोय म्हणून दुःख आहे तिथं. तीर्थंकर वगैरे तिथून स्वर्गातूनच येतात, कुठूनही येऊ शकतात. आता श्रेणी मोस्टली तिथून येतात. मग त्यांना सांगितलं की तिथं जेव्हा शेष 6 महिने राहतात शेवटचं आयुष्य त्यांचं, त्यांच्या मंदार मला सुकत नाहीत, त्यांना अन्य देव आज्ञा मोडत नाहीत. असं अनेक प्रकारांनी त्यांना अन्य देवांपेक्षा इथं डिफरन्स असतो. म्हणजे ते असं अन्य देवांसारखं दुःखी होत नाहीत. ये की अण्णा ये, 5 मिनिटं ये. मला चढून दिलं. तरी तर त्यांनी देवांचं दुःख सांगितलंय बरं का, छान सांगितलंय, ऐका. देवों को विषयों की क्या कोई है कमी, फिर क्यों संयम पे इनकी है दृष्टि थमी. देव पछताए संयम नहीं ले सकूं, शक्ति है फिर भी पालन नहीं कर सकूं. काय सांगितलं?
देवों को विषयों की क्या कोई है कमी. देवांना विषयांची काय कमी आहे, इंद्रिय भोगांची काय कमी आहे, मग का दुःखी. फिर क्यों संयम पे इनकी है दृष्टी थमी. त्यांना संयम घेण्याचं का भाव होता तेवढे जर भोग असताना, भोगू का नाही वाटत. जे कोणी ज्ञानी आहेत त्यांना सुद्धा त्या इंद्रिय विषयांबद्दल आसक्ती नाही आहे, ते तर त्याच्यापासून पण कसं दूर होईन हे भाव असतात, त्यांना संयमावर दृष्टी असते. देवों को विषयों की क्या कोई है कमी, फिर क्यों संयम पे इनकी है दृष्टी थमी. देव पछताए संयम नहीं ले सकूं. काय म्हणले, संयम घेऊ शकत नाही म्हणून त्यांना पश्चाताप होतो. म्हणून म्हणलं की ते देव येतात मनुष्यांच्या समोर. तुम्ही लोक टेकून बसू नका, सगळे झोपायला लागलाय. काय म्हणले अरुणा की काय म्हणले, टेकून बसू नका म्हणले हो. तर देवांना संयम घेऊ शकत नाही ह्याचा पश्चाताप होतो. मला हे सांगायचं होतं की ते देव येतात मनुष्यांच्या समोर मामा, आणि ते म्हणतात तुम्ही महान आहात मनुष्यांनो, का तुम्हाला संयम घेता येतो, आम्हाला तुमची मनुष्य पर्याय द्या, असं म्हणून ते तुमच्या समोर जेव्हा दीक्षा कल्याणकाला येतात ना देव तीर्थंकरांच्या, त्यावेळेस ते तुम्ही त्यांच्या समोर श्रेष्ठ आहात. का, कारण तुम्ही एक तरी संयम घेऊ शकता, पण त्यांना संयमाची पात्रताच नाही, आणि म्हणून तिथं तीर्थंकरांच्या पालखीचा मान मनुष्यांना पहिला मिळतो. देव पछताए संयम नहीं ले सको, शक्ति है फिर भी पालन नहीं कर सकूं. शक्ती नाही आहे का त्यांच्यामध्ये? किती शक्ती आहे देवांमध्ये? देवांमध्ये किती शक्ती असती मामा? किती शक्ती असते देवांमध्ये? इंद्राची शक्ती इतकी असती 3 लोक उलटून टाकेल. शक्ती इतकी आहे. किंवा काय म्हणायचं, तुमचं जम्बूद्वीप आहे, मध्य लोक आहे, सगळ्याला हलवून टाकेल इतकी शक्ती आहे. म्हणजे शक्तीच्या मध्ये कमी नाही आहे. मग संयम धारण करायला काय शक्ती लागती हो? जसं तुम्हाला उपास करायला किती शक्ती लागते बाबा? लागती शक्ती. किती लागते तेच विचारायला मामा, किती शक्ती लागते? नाही लागत. एक भोजन सोडायला, रात्रीचं भोजन सोडायला किती शक्ती लागती वहिनी? किती शक्ती लागती? रात्री भोजन सुटलं का सोडतोय का करतोय? वर बघा की माझ्याकडे जरा. हां काय सोडलंय? कोण सोडलंय? मी नाही, तुमचं विचारते हो. करतोय का सोडलंय? सोडले. किती वाजता जेवायचं? आमचं जेवण झाल्यावर रात्र झाली असं म्हणायचं. कधी मामा? काय ते 11 वाजले असले तरी चालतंय. देव पछताए संयम नहीं ले सकूं. आज तुम्ही त्या देवांच्या समोर श्रेष्ठ आहात. वाटतंय का त्याचं काय आपल्याला मोल? इतकी महान पर्याय मिळाली आहे मनुष्य पर्याय म्हणजे आपल्याला. माझ्याकडे बघा मामा, काय म्हणले, देवांपेक्षा आज आपण कितीतरी महान आहे. त्यांच्याजवळ जे नाही आहे ते आपल्याजवळ आहे. मग का आपण पालन नाही करायचं? आपल्याला उपास म्हणलं की असं सहज होईल. मग आपण एक भोजन, रात्री भोजन सोडू शकत नाही? करतो ना रात्री भोजन. त्याग होत नाही म्हणजे हां, रात्री करत नाही. चालतंय ना आपल्याला नियम केलं तर. मग म्हणजे नियम नसेल तरी पण त्याचं फळ नाही बरं का. म्हणजे म्हणायचंय की त्या देवांना जे करू शकत नाही ते आपण इथं करू शकतोय, तर त्यांच्यापेक्षा महान आहे. कंडिशन घालायची नाही बरं का. काय गावाला गेलो होतो, उशिरा आलो म्हणून आज एकच दिवस जेवलो, नो नो काय म्हणायचं, नो एक्सक्यूज. हां काय मामा? म्हणजे उलट त्या दिवशी तुम्हाला महान पुण्य लागल. जेवढं तुम्ही वर्षभर पाळताय ना घरात राहून, त्या एका दिवसामध्ये त्या वर्षाचं पुण्य लागतं तुम्हाला. जर आपल्याकडनं ते व्रत पालन करण्यासाठी भोजन त्याग झाला तर कधी आयुष्यात कमी पडणार नाही आपल्याला, किंवा ती वेळ चुकणार नाही कधी. असं शेवटी फळ आपल्याला आपलं भोगायला मिळतं.
जसं मुलांनी जर का केली असलं तर फळ मिळतं. हं? मुलांनी जर केलं तर फळ मिळतं. मनानेच केलं की मी काय जबरदस्ती दिलं का तुम्हाला मामा मनानेच केलं. हां जबरदस्तीने करायचं का नाही हे करायचं नाही, म्हणजे त्यावेळेला आता हे नेम घेतला हम्म. आणि एक 8 दिवसानंतर तरी कुठं बाहेर निघून आला आणि मग त्याच्यासाठी तर सांगतोय की तत्वज्ञानपूर्वक करा म्हणून सगळं. जबरदस्ती तर उपयोगच नाही, धर्मच नसतो जबरदस्ती काय, आणि अज्ञानाने पण नसतो बरं का. आम्हाला चालतंय अजून काय ते ओरडलेलं असतंय अल्ला तिकडं आणि आपण अजून चालू असते. ते सुद्धा रात्री भोजन आहे, त्याला सुद्धा दोषच आहे तेवढा. जेवढा 11ला जेवणार ना रात्री तेवढा महान दोष आहे. 7ला 5 कमी असताना सूर्यास्त झाला आणि तुम्ही 7 वाजेपर्यंत जेवला, चालतंय का? मग काय वहिनी किती वाजेपर्यंत असते सूर्यास्त? किती वाजता असते ते सांगा, जाऊ देत म्हणजे कळते मला तुमचं जेवण किती वाजता असते. हां म्हणजे अनेकांना सूर्यास्तच माहीत नसते. हो हां वाजले होते काहीतरी असं म्हणतात. मग मग त्याचं किती पालन झालं, म्हणजे बुद्धिपूर्वक करायला पाहिजे. त्याच्याशिवाय मला माहीत नाही, मी 48 मिनिटाच्या आधी जेवते. हां तेच की जेवढं शक्य आहे तेवढं तरी ॲटलिस्ट सूर्यास्त तरी माहिती असावा आपल्याला. त्याच्यानंतर 1 मिनिट नाही, एक समयसुद्धा पुढं गेला तरी काय म्हणले माता, कृतकारित अनुमोदन सगळ्याचा दोष समान असतो. तिचे वडील इथं आले होते तेव्हा ते पण रात्री भोजी होते आणि त्यांना कळलं या घरात चालत नाही रात्री भोजन म्हणलं, त्यांनी सोडलं आणि आपण इथल्यांनाच बदलवलं. म्हणजे असं व्हायला नको. आपल्या निमित्तात धर्म पुढं जाऊ दे, अधर्म नको. आपल्याकडून लोकांना धर्म शिकायला मिळू दे, संयम शिकायला मिळू दे, धर्माचं महात्म्य कळू दे, असं काहीतरी आपल्याकडून मिळू दे. देव पछताए संयम नहीं ले सकूं, शक्ति है फिर भी पालन नहीं कर सकूं, अंतर मन से ये भाव है भाई, अगले भव हम भी संयम पाए. इतकी भावना आहे ना त्यांची अंतरंगातून, पुढच्या जन्मात मी संयम करणारच. इतकं दृढ. तुम्ही मागच्या भावात माहिती का, मामा देवगतीत होता म्हणून इथे येऊन जन्मलाय, माझ्यासमोर बसलाय. भावना केली आहे तुम्ही म्हणून त्याचं फळ हा भाव मिळालाय आणि या भावात तुम्हाला संयम करण्याची पात्रता मिळाली आहे. जैन धर्म मिळायचं आपल्या भावांची. अंतर मन से ये भाव है भाए, अगले भाव हम भी संयम पाए. माहीत नाही आता आपल्याला, पण कदाचित आपण पण कदाचित तिथं असणार तर तीच भावना केली आहे की मला पुढच्या भावामध्ये संयमाचं पालन करायचंय म्हणून इथं येऊन आपण संयमी झालोय. काय सांगा संयमीला. धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य छाए. हां संयम होऊन अजून वैराग्य येतं. वैराग्य झाल्याशिवाय संयम पण येत नाही. जेव्हा वैराग्य झालं ना, त्या जीवांची हिंसा होते, तर मला असलं भोजन करायचं नाही, हे वैराग्य झालं, हे ज्ञान झालं, तर संयम आपोआप येतो तिथं. म्हणजे असं वाटणार नाही आपल्याला. अभक्षका खात नाही हो तुम्ही? अभक्षका खात नाही? काल सगळ्यांनी नुसते स्टेटस ठेवले काय म्हणून, तुम्ही जनावराला हां त्या जनावरांना मारता आणि खाता, तर तुम्ही इन्सान पण नाही आहे असं त्यांनी काय काय लय आपल्याला येत नाही तसलं म्हणायला. योगीने काय केलं, केक कापायला लावलं. बर. आमच्याकडे सांगितलं की काय म्हणून दिवस सांगितले, करुणा दिन साजरा करा असं सांगितलं. उलट काल जो ईद म्हणून दिवस होता ना, तो दिवस त्यांनी सांगितलं करुणा दिन किंवा संयम दिन पालन करा. आज काल एका दिवसासाठी त्यांनी भरपूर काय म्हणते त्याला आयंबिल करा म्हणून सांगतात ना, तर त्यात त्यांनी सांगितलं पांढऱ्या वस्तू खाऊ नका आज एक दिवस, असं फार केलं होतं त्यांनी. तुम्हाला शक्य असेल ते करा, जेणेकरून की त्या जीवांची हिंसा होतीये तर त्याच्यामध्ये आपल्याकडून अनुमोदना न व्हावी. किंवा आपल्याला क्षेत्राची मर्यादा नसेल ना, सगळं पाप चालू असतं ते आपल्याला पण लागतं अनुमोदना रूपाने, कारण आपण विरोध केला नाही आहे. मी आज एक दिवस जरी मी सोलापूरपुरती क्षेत्र मर्यादा केली होती तरी सोलापुरात चालू असलेलं पाप मला चालू होतं.
तेवढ्या काळापर्यंत जे काय सगळीकडे चालू आहे ना, विरोध मी नाही केला म्हणजे आता मी एवढं क्षेत्राची मर्यादा केली, ह्याच्या बाहेरच्या भूमीचा त्याग केला तर तिथलं पाप मला नाही आहे, पण इथं चालू असले तरी पाप चालू आहे ना. म्हणून सांगितलं घरात राहायचं 1 दिवस आणि घरापुरती क्षेत्र मर्यादा करायची, बाहेर कुठं जायचंच नाही असल्या दिवशी. कारण कुठे बाहेर आहे, सगळीकडे हिंसाचार असतो. म्हणूनच घराच्या बाहेरच जायचं नाही, घरापुरती क्षेत्र मर्यादा. कशासाठी सांगितलं हे सगळं, तर ते तिर्यंचे जीव असतात, त्यांना जर मरणाचं दुःख आहे, त्यांना पण जर जगायचं आहे, तर जेव्हा आपण रात्री भोजन करतोय त्याच्या निमित्तात पण जे जीव हिंसा होती त्याच्यात पण तसाच दोष आहे. इथं फक्त पंचेंद्रियांना कट करताना दिसतंय म्हणून तुम्हाला दुःख व्हायला लागलंय, पण जे काय तुम्ही रात्री भोजन करता ना तिथं निगोदी जीव अनंत मरतात, एक नाही किती. म्हणजे आम्हानी एकदा एक वाक्य सांगितलं ना, त्याच्यानंतर मला कधी जीव वाटलं नाही, रात्री कधी पाणी पिऊ वाटलं नाही. आम्हानी सांगितलं सूर्यास्ताच्या नंतर किती तुमची कोमल मन आहेत मला बघू दे बरं का. म्हणजे हे वाक्य लगेच भिजणार त्या मनामध्ये. रात्री सूर्यास्तानंतर भोजन करणं म्हणजे मांस खाणं आहे, कारण ते जे ग्रास उचलला ना तुम्ही, त्यात जीवांची उत्पत्ती झाली आहे इतक्या, आणि ते तुम्ही असं खाणार तर कशाचा दोष लागणार, मांसाहार झाला. आणि पाणी पिणं म्हणजे समजून घ्या काय आहे, रक्त पिणं आहे. जेव्हा असं समजलं त्याच्यानंतर म्हणजे लगेच सुटलं नसेल, पण इतकी तीव्र भावना होती की आपल्याला हे खायला नकोय, प्यायला नकोय असं रात्री. म्हणजे शेवटी जीवदया आपल्या अंतरंगातून आली तर आपल्याकडून चांगलं पालन होणार. म्हणून सूर्यास्त कधी आहे हे बघून करा, तर त्याचं त्या संयमाचं योग्य पालन केलं आपण. नाहीतर आम्हाला नियम आहे पण आम्ही चालू ठेवलं तरी पण चुकलं. म्हणून व्रतामध्ये दोष लावणं तर महान दोष आहे. म्हणून व्रत न घेणं हे पण दोष आहे, आणि त्यात दोष लावणं हे पण दोष आहे. म्हणून कालची कॅसेट आहे का, अपराध्यावर प्रवचन केलं जितूबाईंनी. काय अपराध करणं हा तर दोष आहे, अपराधीला शरण देणं पण दोष आहे. काय म्हणती माता? म्हणजे तुमचा मुलगा रात्री जेवण करत असेल ना आणि तुम्ही त्याला जीव घालत असाल, काय हो, शरण जो अपराधी को दे, अरे अपराधी वह भगवान. तुम्ही जर अपराधीचं ते तर अपराधी झालाच, पण तुम्ही करवताय म्हणजे तुम्ही पण अपराधी झाला. म्हणून भावना आपली ही ठेवायची ना, आपल्या भावनेत इतकी शक्ती असती माता, तुमच्या भावनेने परिवर्तन होणार समोरच्याचं. आपण जर त्याच्यानुसार परिवर्तित होऊ लागलो तर भावना करतोच. काल काय होतं, पाळायला करायला जात नाही असं म्हणतो. नाही काल जीव घातली की हे सांगायला लागले मी. त्याच्यासाठी सांगतेय की आपली भावना आणि तशी प्रवृत्ती पण पाहिजे की आपण जेवतो हे पण चुकीचं आहे. बाहेर खाण्यापेक्षा वाटतं घरात खाल्लं. का बाजू घ्यायला लागलाय? आता कसं अहो हे करणं चुकीचंच आहे, हे पहिला स्वीकार पाहिजे. करावं लागतं हे चुकीचंच आहे, करायचं नाही वाढायला लागतंय. कोणाचं पाप आहे मग? पापामध्ये किती आनंद आहे. आपल्याला हे करावं लागतं, हे खेद असावं आणि त्यांना पण चांगलं पालन व्हावं, हे भावना व्हावी, हे भाव आपण करायचे. आपल्या पाहुण्यामध्ये इतकी तीव्रता येऊ दे ना, समोरचा परिवर्तित होतो. कसं परिवर्तन झालं मरीचीचं? सांगून सांगून होत असतं का परिवर्तन? त्यांनी किती आकुलता केली आदिनाथांनी, किती कसला आहे हा पोरगा, मी एवढं सांगतोय तर ऐकत नाही. नातू तेच ते पोराचं पोरग, तर त्याला का नाही बदलवले मग आदिनाथ भगवान? सगळ्या जगाविषयी करुणा होती आणि त्या नातवाविषयी काय वैर होतं का? शेवटी तुमची शक्ती जशी आहे ना त्याच्यानुसार परिवर्तन होत असतं. होय बरोबर आहे की. काय करायचं आता? आमचे भाव असते काय. आपण काय करायचं तेच सांगायला लागले की आपण आकुलता केल्यावर किती होणार त्यांचं पालन, किती त्यांच्याकडनं पालन होणार. म्हणून आकुलता करून धर्म होत नसतो, उलटा आपण स्वतःला अधर्मात घातलं. म्हणून सांगतायत काय करा, असं पालन करा की त्याच्या निमित्तात मी तर धर्मात दृढ व्हावंच, पण माझ्या निमित्तात अन्यांनी सुद्धा. म्हणजे असे अनेक मुनी होते बरं का, जे काय म्हणायचं जंगलामध्ये मूक ध्यान करायचे, कोणाला कधी उपदेश दिला नाही.
आणि फक्त ते स्वतःसाठी जगायचे आणि आत्मध्यान करायचे, चर्येला म्हणून जाऊन यायचे, बस परत ध्यानामध्ये. कोणाला उपदेश दिला, सांगायला गेले, पण ते जेव्हा ध्यानाला बसायचे ना, सगळे हिंस्त्र पशु मामा ते परस्पराचे वैरी असले तरी येऊन बाजूला फक्त स्थिर बसायचे, प्रसन्न बसायचे. असे त्यांना हिंसक भाव होत नव्हते. का हो? महाराजांनी काय केलं? जादू केली का? मंत्र फुंकले? त्यांचे त्याला म्हणायचं पॉवर. ती पॉवर आपल्यात आहे. आपण आपल्या परिणामांना सुधारा ना, वातावरण आपोआप सुधारतं. आपणच आकुलता करतोय तर कशी वातावरणामध्ये बदल होणार? म्हणून शक्ती आपल्यात आहे, त्या शक्तीला जाणा आणि त्याला प्रगट करा. हो, सांगताय का ध्यान? सांगा, चला सांगा, सांगा की अरुणामा, ध्यान सांगा. बेस्ट. जाणा मी शुद्ध जीव द्रव्य आहे, मी एक आहे, शुद्ध आहे, परिपूर्ण आहे, शाश्वत आहे, मी ज्ञानच आहे.